मुक्ता फुलं तोडणं झाले का हो? चालू आहे बा. हो काय मस्त लागले गुलाबाची फुलं आहे ना. हो मस्त आहे. तर मग आज एखादी आपण मस्त भाजी करू. कायची करतो? गुलाबामध्ये शोध ना कोणती भाजी आहे तर. हो तांदळाची भाजी आहे इथं. हो लई आहे. चला तर मग आज मस्तपैकी तेच भाजी दाखवून देऊया. तर तुम्ही तोडून घ्या मग तेव्हापर्यंत 1 तास होऊन जाते माझं. बरं बरं मस्त तांदळाची भाजी करू आज. तर तिथं आहे भरपूर आहे. हे बघा मित्रांनो फुलं बघा किती छान आहे. तर ह्या माझी गुलाबाची बाग आहे आणि आम्हीच फुलं तोडतो. आम्हीच माळी हाव म्हणजे फुलं तोडणारे. कारण जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नसतं. हे फुलं तोडायला खूप भारी जातात. हे बघा आणि मस्त तांदूळगिऱ्याची भाजी मी कशी बनवते हे पण बघा शेवटपर्यंत. चला तर भावांनो तुम्हाला मस्तपैकी तांदूळाची भाजी दाखवतो. हे बघा आपल्या शेतामध्ये मस्तपैकी तांदूळाची भाजी लागलेली आहे गुलाबामध्ये. आणि हे मुक्तानं काढून पहिलेच ठेवली आहे. बघू शकता आहे मस्त हिरवी कच्च आहे. आणि उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा चालू झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये खाणं पण चांगलं आहे. तुम्ही आणा मस्त खा. भाजीला जबरदस्त होते. त्याला बी पण लागले. मी याचे मस्त पानं तोडते. चांगली हिरवीगार आहे. उन्हाळ्याची भेटणं मुश्किलच आहे. मिळते पण ते फवारण्याची आहे आणि अशी गावठी भाजी मिळणार नाही. तर ही आपोआप निघालेलं याचं बी वगैरे काही टाकलेलं नाही आहे आणि ही चवीला पण मस्त होते. चला तर मी घरी जाते आता. चला मग. तर आता इथे मी भाजी तोडून घेत आहे. बघा तर याचे मस्त हे बी काही तोडलं नाही आहे मी. तर याचे मस्त पानं तोडून घेते. तर हे बघा भाजी मस्त तोडून मी धुवून घेतली. आता सुकलेली याचं पाणी. तर धुतल्यावर थोडंसं सुकण्यासाठी ठेवा म्हणजे ती पाणी मग अशी ओलसर होणार नाही. मस्त मोकळी होणार. आणि इकडे बघा तर हे मिरच्या कापून घेतल्या. तर 7-8 मिरच्या आहेत. मस्त तिखट वकट भाजी करायची. आणि ह्या 10-12 लसणाच्या पाकळ्या मी कापून घेतल्या. तर मस्त कमीत कमी साहित्यात चवदार अशी आज मी भाजी बनवून दाखवणार आहे तांदूळगिऱ्याची. तर ही भाजी चवीला एकदम मस्त होते. तर लसूण आणि मिरची टाकून बनवली तर असली चव तुम्हाला या भाजीची लागणार आणि जबरदस्त होते. जास्त साहित्य काही टाकायचं नाही. तर काल विचार केला मी मस्त घरच्यापेक्षा आपण मस्त वावरातच भाजी बनवू आणि इथंच जेवण करूया. तर तेल पण तापलेलं आहे मी. हे बघा तर तेल तापलेलं आहे बघा. तर याच्यात पहिले मिरच्या टाकायच्या. तर हे बघा मिरच्या व्यवस्थित झाल्या. आता लसूण टाकणार मी. तर शेतामध्ये मस्त चुलीवर भाजी बनवत आहे. तर इथं थोडंसं काही बनवून खायचं असलं तर साहित्य आहे. तर इथंच आम्ही झटपट भाजी बनवतो मस्त आणि खातो. तर आज मी तशीच करणार. लसूण व्यवस्थित होऊ द्यायचा. तर हे बघा लसूण आणि मिरची आपली व्यवस्थित झालेली आहे. तर आता मी याच्यामध्ये भाजी टाकून देते. तर हिरवीगार मस्त गावठी भाजी आहे. तर बरेच जण याच्यामध्ये कांदा टाकून बनवतात. तर मी लसूण टाकून बनवते कारण लसणाने याची चव ही जबरदस्त येते. तर एक वेळा अशा प्रकारे बनवून बघा. कारण की ही माझी चव नाही, ही माझ्या आजीच्या हातची चव आहे. माझी आजी अशी बनवायची म्हणून हे तुम्हाला सांगते. कारण की मला तिच्या आजी भाजी खूप आवडायची आणि मी बघायची ती कशी बनवते. तर माझी आजी अशा प्रकारे बनवायची म्हणून मी तुम्हाला पण सांगत आहे. आणि चवीला भन्नाट लागते.
जुन्या लोकांच्या हातची चव तुम्हाला माहीतच आहे. एका भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी टाकायच्या. म्हणून अशा प्रकारे बनवून बघा, मस्त होते. मिठाचा पोळा फोडलेला आहे. शेतामधलं काम आहे. तर मीठ घेते मी. तर हे बघा, थोडंसं कमीच टाकते कारण चिमल्यानंतर ही भाजी थोडीशीच होते. तर मीठ टाकून देते मी. मीठ थोडंसं कमीच टाका कारण हे भाजी थोडीशीच होते. त्याचा रंग बघा किती छान दिसत आहे. मस्त हिरवं हिरवंगार. 3 मिनिटापुरतं मी झाकण ठेवून देते. तर आता मस्तपैकी जेवण करते. आपली भाजी आता शिजतच आलेली आहे आणि मग मस्त फुलं तोडायला जाते. गुलाबाचे फुलं भरपूर उगवलेले आहे. तर 3 ते 6 टाइम आहे फुलं तोडायचा. तेवढ्या टाइमात आपले मस्त फुलं तोडायचे आणि मग घरी जायचं. हे बघा, हे भाजी चांगली चिंबू द्यायची पूर्ण. हे पाणी आटेपर्यंत. बघा याच्यामध्ये पाणी आहे. हे पाणी पूर्ण आटू द्यायचं म्हणजे भाजीची चव ही भन्नाट लागते. हे पाणी सोडते भाजी. हे पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे. हे बघा, आपली मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे. तर चिंबून थोडीशी झालेली आहे. तर आता मी याला ताटात काढून घेते. पहिले खाली उतरते. गरम नाही लागत का तुला? सवय झाली. हा संसार संसार. तर तुम्ही सांगा मला कशी झाली ते का हो? हे माझी आजी अशी करायची म्हणून आज मी करून दाखवलेल्याची चव मस्त होते. हे बघा. चला तर पोळी देते आता तुम्हाला. तर हे बघा, आज माझे नवरोबा सांगणार तुम्हाला भाजी कशी झालेली आहे. तर तशी तांदूळाची आपल्याला भाजी लय आवडते. मला पण माझी आवडती भाजी आहे. जबरदस्त झाली. आणि आपल्या वावरातलं वातावरण पाहून तर आणखीच जबरदस्त लागत असेल. तशी आपल्याला उन्हाळ्यातली तांदूळाची भाजी खाणं चांगलं पण आहे. हा, शरीरासाठी खूप चांगला आहे. तर चला मग भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. तर या मग फुलं तोडायला. हेच फुलं तोडते आता मी.